नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. घर तेथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. होंडाळा तालुका मुखेड येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी वितरण सोहळा संपन्न. नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोहर भाऊ येरपूरवार. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्या 9 वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या घर तेथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी दिनांक 13 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील हजारो साधक आपापल्या घरी आपल्या सोयीच्या वेळेनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याचा संकल्प या उपक्रमातून करीत आहेत. या उपक्रमांतर्गत बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मोजे होंडाळा तालुका मुखेड येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी वितरण सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हरिभक्त परमपूज्य रामेश्वर महाराज शेलदारकर, हरिभक्त परमपूज्य चंदू तात्या पुंडे महाराज, पत्रकार मनोहर भाऊ येरपूरवार तथा सारंग महाराज पुंडे यांच्या हस्ते हरिभक्त परमपूज्य बाबुराव महाराज इबोते यांच्या निवासस्थानी गावातील साधकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास महिला पदाधिकारी, वारकरी बांधव, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरिभक्त परमपूज्य रामेश्वर महाराज शेलदारकर व बापा बाबुराव महाराज विभूते यांनी ज्ञानेश्वरीचे आध्यात्मिक महत्त्व, पारायणाचे वैशिष्ट्य तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात साधकांनी आचरणात आणण्याचे नियम व नामस्मरण या साधनेशी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूज्य राम महाराज पांगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था राबत असलेल्या व ज्ञान प्रबोधन उपक्रमाचे उपस्थानी कौतुक करून संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे मुख्य तालुका प्रसिद्धी प्रमुख मनोहर महाराज यांनी उपस्थित सर्व साधक, महिला भगिनी व ग्रामस्थांचे आभार मानले व दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या ग्रुपमध्ये वेळापत्रक टाकल्या जाईल आणि त्या वेळापत्रकानुसार आपल्या घरी आपल्या वेळेनुसार आपण हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण करावं आणि यामध्ये एक तरी ववी अनुभवावी या नियमाप्रमाणे एखाद्या ववीचं आचरण आपण या ग्रुपवर सादर करून इतर लोकांना सुद्धा ग्रंथाचं महत्त्व आणि आपल्या घरोघरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे